बऱ्याच लोकांना वाटतंय बघा, संसारातून राम गेला निघून, आता काय खरं नाही. पूर्वीसारखा स्टॅमिना नाही राहिला कामाचा, पूर्वीसारखं एनर्जी नाही राहिली. पूर्वी काय असायचं हे जरासं डोक्यातनं काढायचं, पाया पडतो. नंतर कसं असतंय माहितीये का, बऱ्याच लोकांना लई चावडपणा असतोय. आता माझ्याकडे पुण्यात एक जण आलं होतं, वय 75. नसलेले रोग कशी घेतात बघा माणसं, वय 75. आता 75 वय म्हटल्यानंतर कुठली तरी एखादं काहीतरी असणार हो. हे आलंय मला म्हणतो एकदम मी एकदम फिट अँड फाईन आहे, मला काही सुद्धा झालेलं नाही. मग बाकी काय नाही, माझी लघवी फोर्स होत नाही. मी म्हणलं पायावर पडते का, पाय धुता का? नाही नाही नाही, जाते पुढे, पण मला अजून पुढे पाहिजे. का, कुठं गाड्या धुया जायचंय तुला, कशाला पाहिजे पुढे, अजून पुढे पाहिजे. मी म्हणलं अहो आता काय म्हणलं, कशासाठी पुढे? नाही नाही अहो, पूर्वी कशी व्हायची, आता पूर्वी तरुण होता बरोबर, आता म्हातार झाला, 75 वय झालं, जरा सूत्र ढिल्ली झाली असतील, जवळ पडली म्हणून काय बिघडलं? नाही नाही, मला फोर्सनच पाहिजे. म्हणलं कुठं दुखतंय का, काय त्रास? नाही नाही, कुठे दुखत नाही, उलटी नाही, मळमळ नाही, पायावर सूज नाही, काही सुद्धा नाही. मग पण मला फोर्सनं पाहिजे. आता काय सांगायचं, मी म्हणलं एक पंप बसवी, बटन मारा, मी का म्हणलं पाणी पाहिजे म्हणून, शेताला जा म्हणलं पाजायला, गाड्या धुवायला कशाला. काय सांगू, अहो असं रोग घेऊन येतात. तशीच माझ्याकडे लय जण येतात, साहेब संसारातून राम गेलाय. कोण होता त्यो, तुझ्या संसारात कोण होता? राम हो देव आहे, राम गेला निघून म्हणून सांगतात संसारात. मी विचारतो कोण होता तुझ्या संसारात राम? मग आम्ही ओळखायचं कोणता राम, का कांताराम असो. चला तर तुम्हाला साधायला सांगतो, लसूण पाकळ्या 1-2 घ्यायच्या आणि त्याच्यावर थोडस तेल घालायचं आणि तव्यावरती गरम करायच्या. ह्या लसूण पाकळ्या थोड्याशा भाजून घ्यायच्या तव्यावरती, म्हणजे थोड्याशा तेलात, आणि त्या तेलाबरोबर ह्या लसूण पाकळ्या खायच्या. 2-3 दिवसापासूनच बघा तुम्हाला हळूहळू रिझल्ट यायला लागेल, कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट न होता. अंजीर माहिती आहे ना, आता तुम्हाला ड्रायफ्रूटच्या दुकानात अंजीरचे सलाड मिळतात बघा. एक अंजीरचं ती पाक आणि त्याच्याबरोबर 5-6 मनुके भिजत घालायचं रात्री, सकाळी उठल्यानंतर हे पाणी प्यायचं आणि ते पण खायचं, चावून खायचं व्यवस्थित. बघा संसारात राम यायला लागतो योग्य प्रकारे. शुगरच्या लोकांनी केलं तरी चालतं, याचा साईड इफेक्ट काही नाही. विशेष करून शुगरच्या लोकांना जास्त हा त्रास होतो की संसारातून राम निघून जाण्याचा. पण काळजी करू नका, हे आत्मविश्वासावरती जास्त असतं बरं का. आत्मविश्वास आपला कमी झाला, आपल्याला कसं असतं माहितीये का, कॉन्फिडन्स लूज होतो. आत्मविश्वास घालवू नका, हे सगळं असतंय ते डोक्यात असतंय. मी सगळ्याला परत एकदा पाया पडून सांगतो की डोक्यातनं आजार काढा, शरीरातून निघून जातील. शरीरातून जरी नाही गेले तर तोडकर संजीवनी सदैव तुमच्या सोबत आहे, पण घरगुती उपायांच्या माध्यमातून. बरेच लोक येतात आजारांचं सांगतात, मला सांगा वात पित्त कफ सोडलं तर चौथं काय हो? जे रोग होतात ते कशाने होतात? वात पित्त कफ हे कंट्रोल मध्ये नाही राहिलं तरच रोग होतात. मग हे कंट्रोल, 3 गोष्टी तुम्हाला कंट्रोल मध्ये ठेवायला खूप सोपं आहे. साध्या गोष्टी सांगतो, ब्रह्मा विष्णू महेश 3 नावं घ्यायची, सगळं कंट्रोल मध्ये राहते. राहणार की नाही? ज्यांनी विश्व तयार केलं त्याचं वात पित्त कफ ठेवायला, आपल्याला कंट्रोल मध्ये ठेवायला काय लागणार आहे? बरोबर आहे ना? हे लक्षात घ्या. मी पाया पडून सांगतो, अध्यात्माबद्दल सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी माहिती थोडीशी कमी असते बऱ्याच लोकांना. आता महिला 125 महिला आलेले आहेत, पण अध्यात्म म्हणजे काय? आधी आत्मा नंतर सगळं, हे तुम्ही लक्षात घ्या. आत्मा जाणून घ्या, तुमचा आत्मा काय सांगतोय हे जाणून घ्या. तुम्हाला बघा शरीर तुमचं खूप चांगलं चालू शकतंय. अध्यात्माचा आयुर्वेदाचा जवळचा संपर्क आहे, जवळचा संबंध आहे. एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. या अध्यात्म सुद्धा बघा तुम्हाला मानसिक दृष्ट्या खूप स्ट्रॉंग बनवतं, वाईट विचारांच्या मधून बाहेर काढतं. मेडिटेशन म्हणजे तुम्हाला ध्यान धारणा, ह्या सुद्धा. आता तुम्ही इथे येऊन बसलात, मंदिरात येऊन बसलात की वेगळंच स्वास्थ्य मिळतं, वेगळंच समाधान मिळतं. हे तुम्ही लक्षात घ्या. स्वास्थ्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत, आरोग्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत. इतर प्राण्यांना पक्षांना मला सांगा, चिमणी दरवर्षी नवीन घर बांधते, कुठल्या बँकेकडे कर्ज काढायला जाते का? तुम्ही आयुष्यात एक घर बांधताय ते सुद्धा कर्ज काढून.
आणि तुम्हाला बघायचं असेल तर बघा, तुम्ही घर बांधायला काढा, शेजापाजारी पहिले उठून बसतात बघा, आमची जागा इथपर्यंत आहे, आमची जागा तिथपर्यंत आहे. बरोबर आहे का नाही? प्रत्येकाला वाटते शेजारी चांगले नाही. तुम्ही गाडी घेतली, तुम्हाला आनंद झाला का दुःख झालं? तुम्ही गाडी घेतली, तुम्हाला आनंद झाला का दुःख झालं? शेजापाजाऱ्यानं लक्षात घ्या, त्यांनी गाडी घेतली तेव्हा मग आपल्याला दुःख व्हायची गरज आहे का? आजाराचं मूळ कारण इकडे आहेत, लक्षात घ्या. असो, चला, मी काय अध्यात्माबद्दल बोलायला आलेलो नाही, ते खूप श्रेष्ठ आहे, तेवढी माझी पात्रता पण नाही आहे अध्यात्माबद्दल बोलण्यात. का इतकं ते उच्च आहे, उच्च कोटीचं शिक्षण आहे ते. आता तुम्हाला सांगतो काही गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टीतून. चला, तर थायरॉइडनं बऱ्याच महिला परेशान असतात बघा, थायरॉइडनं. तर थायरॉइड साठी सगळ्यांना सांगतो, नारळीच्या मुळ्या घ्यायच्या, नारळीच्या मुळ्या घ्यायच्या 4-5 तांब्याभर पाण्यात टाकायचं, उकळवायचं. आणि हे पाणी कोमट असताना गडगड गडगड करायचं, थुंकून टाकायचं, गडगड गडगड करायचं, थुंकून टाकायचं. बरोबर 2 महिने करायचं, 2 महिन्यात सगळं गायब होऊन जाते. करून बघा, साध्या साध्या गोष्टी असतात. मेन म्हणजे जरा उत्साही राहा, आनंदी राहा मनातून. मन जर समजा तुमचं उत्साही असेल, आनंदी असेल, तर तुम्हाला कुठला आजार काही त्रास देत नाही. मन जर नर्वस असेल, साधा सर्दी खोकला सुद्धा तुम्हाला पाक संपवून जाईल, हे लक्षात घ्या. मन नाराज ठेवू नका. आणि आनंद हा पैशातूनच मिळतोय हे चुकीचं आहे बरं का. ज्याच्याकडे पैसे आहेत त्याच्यासारखं दुःख नाही दुसरं कोणाला. एवढं कष्ट करून मिळवतात आणि शेवटी बघायला कोण नसतंय. मोठमोठी लोक आहेत ज्यांना शेवटी बघायला कोण राहिलं नाही. संपत्ती ढीगभर आहे, ढीगभर संपत्ती आहे, बघायला कोण राहिलं नाही. पण आपण एकदम बेस्ट आहे, सगळ्यात सर्वसामान्य जीवन एकदम बेस्ट आहे. जरा हे असायलाच पाहिजे. मी सांगत होतो की चिमणी दरवर्षी नवीन घर बांधते, कर्ज काढते का, टेन्शन घेते का? हे आपल्याला टेन्शन नावाचं एक लय जनावर पाळलेलं असतं प्रत्येकानं. कुठल्याही गोष्टीचं टेन्शन येतं. हे टेन्शन म्हणजे काय सांगा बरं? ह्यानं बीपी आणि शुगर लोकांना व्हायला लागलंय. आज इथं बघितलं तर निम्मी लोक निघतील ज्यांना शुगर आणि बीपीचा त्रास आहे. शुगर साठी आणि बीपी साठी साधी गोष्ट सांगतो, ज्यांना कोणाला शुगर आहे, ज्यांना कोणाला शुगर आहे त्यांनी कडुलिंबाचं तेल करायचं. म्हणजे तेल घ्यायचं, त्याच्यात कडुलिंबाची पानं जेवढी बसतील तेवढी घालायची, हे उकळवायचं. हिरव्या रंगाचं तेल तयार होईपर्यंत उकळवायचं. नंतर हे 2 दिवस झाकून ठेवायचं. 2 दिवसानंतर वस्त्रगाळ करायचं. आणि ते तेल आठवड्यातून 2 वेळा फक्त डोक्याला लावायचं, अंगाला लावायचं. आठवड्यातून 2 वेळा. ऑटोमॅटिक शुगर नॉर्मलला यायला लागते. करून बघा. गोड सुद्धा तुम्ही शुगर मध्ये खाऊ शकता, मी तुम्हाला पटवून देईन. शुगरच्या माणसाला चक्कर आली, चॉकलेट देतात खायला, साखर देतात खायला, देतात की नाही? का बरं? तेव्हा गोड काय करत चालत नाही, तेव्हा का त्रास देत नाही? तुम्ही विचार करा काही गोष्टींचा. तेव्हा गोड चालतंय का नाही? मग तेव्हा का चालतंय? छोट्या छोट्या गोष्टी असतात. मी पाया पडून सांगतो, जेवढं शांत राहून ऐकाल तेवढं तुम्हाला फायदा होईल याचा. शुगरच्या पेशंटनी कडुलिंबाचं तेल लावायचं. बीपीच्या लोकांचं सुद्धा कडुलिंबाच्या तेलानं बीपीचा त्रास सुद्धा कमी होतो. बीपीच्या त्रासासाठी पुन्हा तुम्हाला सांगतो, आता हे लसूण पाकळे आहेत ना, लसूण पाकळे, लसूण उन्हात वाळवायचे. बीपीच्या लोकांनी ऐका, लसूण उन्हात वाळवायचे, एकदम सुकवायचे, असे खळखळीत व्हायला पाहिजे. आणि अशा लसूण तुम्ही रोज एक भाकरी खायची. 3 दिवसामध्ये बीपीचा त्रास नॉर्मल यायला लागतो. 3 दिवसामध्ये. फक्त करून बघा ही गोष्ट. पण उन्हात वाळवायचं, उन्हात वाळवून एकदम खळखळीत होईपर्यंत, आणि मग ते खायचं. तुम्हाला बघा 3 दिवसामध्ये नॉर्मल व्हायला लागतोय. सर्वसाधारण 3 महिने घेतला तर बीपीची गोळी सुद्धा तुम्हाला हळूहळू नाही खाली तरी सुद्धा तुम्हाला त्याचा जास्त काही त्रास होणार नाही.